मोलर मास ऑफ ऍसिटिक ऍसिड आपल्याला विचारलं तर सर्वात पहिले आपल्याला काय माहिती पाहिजे, तर आपल्याला सर्वात अगोदर माहिती पाहिजे ते म्हणजे याचा फॉर्म्युला बेटा CS3. ओके बघा, सर्वात अगोदर तुम्हाला काय माहिती पाहिजे, तर तुम्हाला माहिती पाहिजे ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला. ठीक आहे. सो ऍसिटिक ऍसिड नेमकं कसा असतो ते ज्याला माहिती आहे त्याने ते पाठ करायचं नाही, कारण यातला यस डेफिनेटली केलेलं आहे बेटा सुरू. ठीक आहे. सो ऍसिटिक ऍसिड जे आहे दॅट इज नथिंग बट द CS3COOH. सो याच्यामध्ये तुम्ही बघताय कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि या ठिकाणी कोण आहे अजून, तर ऑक्सिजन आहे. तर या पर्टिक्युलरचं आपल्याला मास माहिती आहे, ऍटॉमिक मास माहिती आहे, ऍटॉमिक वेट किंवा ऍटॉमिक मास ऑफ H म्हणजे हायड्रोजन इज इक्वल टू 1 AMU, 1 ग्रॅम. ठीक आहे ना. देन नेक्स्ट इज ऍटॉमिक वेट ऑफ द कार्बन इज इक्वल टू किती बेटा, कार्बनचं आहे बेटा 12 ग्रॅम. ठीक आहे. सो या ठिकाणी त्याच्यानंतर पुढचा बेटा ऍटॉमिक तिसरा एलिमेंट कोणता आपल्या याच्यामध्ये, आता तिसरा एलिमेंट आहे बेटा ऑक्सिजन. ठीक आहे. इथे 2 लिहिलं गेलं, कार्बन हवा तिथे. ठीक आहे. इथे काय आता ऑक्सिजन इज इक्वल टू किती बेटा, ऑक्सिजनचा बेटा 16 ग्राम. बरोबर आहे. सो या ठिकाणी प्रत्येकाचं आपण या ठिकाणी काय केलं रे, वेट लिहिलेलं आहे. ओके नाही, कार्बनचं वेट, ऍटॉमिक वेट, ऍटॉमिक मास, ऍटॉमिक वेट किंवा ऍटॉमिक मास दोघांना सेम अर्थ आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा नो आपल्याला आम्हाला काय पाहिजे, मोलर मास पाहिजे. सो मोलर मास ऑफ द ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे ना. आता ऍसिटिक ऍसिडचं मोलर मास काढताना तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये थोडासा बदल करायला लागला की CS3COOH. बघा इकडे CS3COOH. ओके बघा इज इक्वल टू, बघायचे पट व्हाईट बोर्ड कडे बेटा. ठीक आहे. आता टोटल कार्बन किती याच्यामध्ये, 2. हायड्रोजन किती बेटा, 4. ऑक्सिजन 2. करताय ना. बघा कार्बन किती बेटा याच्यामध्ये, हा बघा हा एक कार्बन, दुसरा कार्बन, 2 कार्बन आहे. हायड्रोजन किती, हे 3 हायड्रोजन आणि शेवटचा एक 4 आणि मध्ये 2 ऑक्सिजन म्हणून O2. सो या ठिकाणी आपण ऍसिटिक ऍसिडला CS3COOH न लिहिता आपण लिहिलं C2H4O2. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये कार्बन 2, हायड्रोजन 4, ऑक्सिजन 2 आहे, असा याचा अर्थ आहे. सो त्याचा बेस घेऊन आपण काय केलं बेटा, इथे आपण त्याचा फॉर्म्युलेशन लिहिलं. ठीक आहे. फॉर्म्युलेशन कसं लिहिलं, मग इथे लिहून घ्यायचं फॉर्म्युला फार अगोदर C2H4O2. ओके. सो आता याच्यामध्ये आपण फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकू आपण, म्हणजे आपण त्याचा पहिले वर्ड फॉर्म्युला तयार करू. बघा किती आहे, कार्बन 2 आहे, 2 इन द ब्रॅकेट ऍटॉमिक, मग त्याचं वेट घ्यायचं, ऍटॉमिक वेट ऑफ काय कार्बन प्लस समेशन करतो आपण ऍटॉमिक वेटेजची. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 हायड्रोजनचं वेट, आता तुम्हाला ऍटॉमिक वेट ऑफ हायड्रोजन, ओके नाही, प्लस 2 नंबर्स ऑफ ऑक्सिजन, ऍटॉमिक वेट ऑफ ऑक्सिजन या ठिकाणी आहे ना, ऑक्सिजन. सो आता आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये त्या ऍटॉमिक वेटच्या ज्या किमती आहे त्या तुम्हाला पुटअप करायचे बेटा. ठीक आहे ना. ऍटॉमिक वेट ऑफ कार्बन प्लस ऍटॉमिक वेट ऑफ हायड्रोजन, ऍटॉमिक वेट ऑफ ऑक्सिजन आणि त्यांचे नंबर्स रिस्पेक्टिव्ह, किती कार्बन, किती हायड्रोजन, किती ऑक्सिजन. ठीक आहे. असं आपण त्या ठिकाणी करतोय. त्या ठिकाणी उत्तर जे ते विनयने काढलंय बेटा 60. बरोबर आहे, एकदम राईट. सो या ठिकाणी आपण बघूया 2 मल्टिप्लाय बाय, थोडं थांबून घेऊ आपण, 2 मल्टिप्लाय बाय 12 प्लस, बरोबर आहे, त्याचा 4 मल्टिप्लाय बाय 1, 4 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 2 मल्टिप्लाय बाय यस बेटा 16. ओके नाही. सो यांचा गुणाकार जर आपण केला बेटा तर प्रत्येकाचा गुणाकाराची व्हॅल्यू आपण ती लिहून घेऊ मल्टिप्लिकेशनची. सो 12 प्लस 4 प्लस 32. ओके नाही. आणि यांचं समेशन केल्यावरती द आन्सर विल बी यस बेटा, यस डेफिनेटली द आन्सर इज 60 है ना, 60 ग्राम. सो दिस इज द atomic weight, molecular mass or molecular weight of the
Yes beta, acetic acid. So these are the molar mass of the, ठीक है ना, molar mass of the acetic acid, acetic acid. ठीक आहे, फॉर्म्युला महत्वाचं आहे. जर फॉर्म्युला नाही आठवला, विचारलेला प्रश्न आहे मोलर मास ऑफ ऍसिटिक ऍसिड, तर तुम्हाला ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला लागणार आहे या ठिकाणी. आणि फॉर्म्युला नंतर तुम्हाला लागेल त्या फॉर्म्युल्यामध्ये असलेले कार्बनचं ऍटॉमिक मास, ऑक्सिजनचं ऍटॉमिक मास, हायड्रोजनचं ऍटॉमिक मास, जे तुम्हाला माहित झालेलं आहे आता. ठीक आहे, तो ध्यानात ठेवा, हे सगळं आपल्याला आलं पाहिजे बेटा. ठीक आहे, सो बघा आता तुम्ही काय करायचा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. महत्वाचं आहे फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे नावावरून एखाद्या केमिकलचा. घेतला बेटा स्क्रीनशॉट? यस. बघा आता आपण काय करू, चौथ्या नंबरच्या एक्झाम्पल कडे जाऊ बेटा. चौथ्या नंबरचं एक्झाम्पल जे आहे ते आपण बघणार आहे. एखाद्याला स्क्रीनशॉट घ्यायचा नसेल तर घेऊ नका, कारण मी रेकॉर्डिंग करतोय आणि फक्त 2-4 दिवस रेकॉर्डिंग जे तुम्हाला मी ते ट्रान्सफर करीन. ठीक आहे, ध्यानात ठेवायचंय. त्याच्यानंतर ज्यांची फी स्ट्रक्चर जमा असेल त्यांना आपण आपल्या या ग्रुपमध्ये ठेवू काही दिवसानंतर, म्हणजे अजूनही एक हप्ता आपल्याकडे आहे, एक हप्ताभर आपण चालवणार आहे. बट काही काही विद्यार्थी नवीन आहे, काही काही विद्यार्थी येत आहे, काही काही विद्यार्थी फक्त त्यांना वाटते की आपलं कॉलेज चालू होणार आहे. ठीक आहे, नो मॅटर, बट आपला क्लास हा अविरत चालू राहणार आहे जोपर्यंत खऱ्या अर्थानं गव्हर्नमेंट डिक्लेअर करत नाहीये की चला आता घेऊया. कारण काय, तुम्हाला पण धोका आहे आणि मला पण धोका आहे. मग जर आपण गुपचूप मध्ये एखाद्या खोलीमध्ये क्लास घेतोय तर ते आपल्यासाठी धोकादायक आहे. तुम्हाला पण त्याच्यापासून धोका आहे, मला पण धोका आहे, कळतंय ना. सो ऍसिडिक ऍसिडचं आपण जसं बघितलं तसं आता आपल्याला बघायचं बेटा युरियाचं. हो, चौथ्या नंबरचा जो केमिकल बेटा तो युरिया बेटा. युरिया बघा, युरिया फॉस्फेट वगैरे आपण जे करतो आपल्या शेतामध्ये आपण टाकतो मटेरियल, तर त्याच्यामध्ये युरिया असतो बेटा. मग त्या युरियाचा फॉर्म्युला काय असतो पण, बरोबर आहे की नाही? कोणाला माहिती का युरियाचा फॉर्म्युला काय असतो? तर युरियाचा फॉर्म्युला असतो बेटा NH2. युरियाचा फॉर्म्युला असतो बेटा NH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O. एक मिनिट, जास्त वरती केला जातो. ठीक आहे, 4th नंबर युरिया. बघा युरियाचा फॉर्म्युला NH2, ठीक आहे, C डबल बॉन्ड O आणि NH2. बघा हा या ठिकाणी युरियाचा फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा युरियाचा फॉर्म्युला काय बेटा, NH2CO NH2. ठीक आहे, आता विसरायचं नाही की युरियाचा फॉर्म्युला काय असतो. ठीक आहे, लक्षात आलं? युरियाचा फॉर्म्युला काय मग NH2CO NH2. हा, कोणाला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? हा, तर त्याचे फॉर्म्युला आपल्याला माहित झालेला आहे. आता आपलं काम झालेलं आहे, माझं काम मी करतोय. जोपर्यंत तुम्हाला फॉर्म्युला माहिती नाही आहे तोपर्यंत माझं काम आहे. तुम्हाला फॉर्म्युला आता माहित झालेला आहे फ्रेंड. आता फॉर्म्युला माहित झाल्यावरती तुम्हाला त्याचा कंडेन्स फॉर्म्युला तयार करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे काय, तर याच्यामध्ये नायट्रोजन किती. सो युरियाचा जो फॉर्म्युला आहे तो कसा येईल आता बोला, नायट्रोजन किती. बघा नायट्रोजन किती बेटा 2. नायट्रोजन 2, हायड्रोजन किती 4, कार्बन 1, ऑक्सिजन सुद्धा 1. करते का? युरिया हॅज फॉर्म्युलेशन N2H4CO, दॅट इज नायट्रोजन 2, हायड्रोजन 4 अँड कार्बन 1 आणि ऑक्सिजन पण एकच. असा युरियाचा फॉर्म्युला बेटा. सो युरिया जो आहे N2H4CO, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर हियर, की युरिया इज इक्वल टू N2H4CO, it containing nitrogen, hydrogen, carbon, oxygen. These are the 4 elements here. So we are taking the formulation here. Atomic weight of, what is the value of nitrogen? Nitrogen has atomic mass beta 14. Okay, atomic mass of the, yes, hydrogen well known, that is
1 gram. Atomic weight of the carbon also will known, that is 12 gram. And atomic जेवढे एलिमेंट असतील तेवढ्यांचं लिहायचं याच्यामध्ये. ऑक्सिजन असेल तर तो पण तुम्हाला लिहावा लागेल, दॅट इज 16 ग्रॅम. सो एक ऑक्सिजन, एक हायड्रोजन, एक नायट्रोजन याचं तुम्हाला माहिती पडलं, ठीक आहे ना. मग आता युरियाचा मोलर मास काढताना तुमच्याकडे फक्त एक एक आहे का कार्बन? नाही. म्हणजे नायट्रोजन एक आहे का? नाही, दोन आहे नायट्रोजन, हायड्रोजन 4 आहे. मग त्याच्या नंबर त्याला मल्टिप्लाय करायचं आणि उत्तर काढायचं, ठीक आहे. सो युरियाचा फॉर्म्युला N2H4CO असा त्या ठिकाणी आपण कंडेन्स करून घेतलेला आहे बेटा. त्याला आपण लिहून घ्यायचं इथे ना, त्याला आपण लिहून घेऊ इथे N2H4 आणि CO. ओके. सो आता पर्टिक्युलर काय करू आपण, आता प्रत्येकाच्या या ठिकाणी व्यवस्थित लिहू बघा. 2 इन द ब्रॅकेट atomic weight of yes nitrogen plus how many nitrogen are there? 4. atomic weight of ही सिस्टीम बेटा कॅल्क्युलेट करण्याची ही सिस्टीम आहे. डायरेक्टचा तुम्हाला फायदा होतो, पण तुम्हाला इनडायरेक्ट पण माहिती पाहिजे. कारण तुम्हाला न्यूमरिकल असतात त्या टायमाला तुम्हाला काही काही गोष्टी दिलेल्या नसतात, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला काढायच्या असतात, तेव्हा तुम्हाला काढतं कसा ते माहिती पाहिजे. कळतंय की नाही. सो डिटेल स्टडी कधीच आपला वाया जात नाही, ठीक आहे ना. स्टडी करत असताना कधीही डिटेल करायचा, ठीक आहे ना. कामापुरती अभ्यास करणारा मुलगा काहीच कामाचा राहत नाही सायन्स मध्ये. कामाचं असो नसो आपल्याला काम पडेल याच्याशी असा विचार करायचा. हा कामाचाच आहे, याचं काम केव्हा केव्हा आपल्याला पडणार आहे, म्हणून मी हे सर्व डिटेल अभ्यास करतो किंवा करते. आलं का? हा. तर अभ्यास करताना डिटेल्स मध्ये करायचा, बिलकुल डिटेल मध्ये. कुठलीच काटकसरपणा, कंजूसी करायची नाही. कंजूस काहीच कामाचे नसतात, ठीक आहे ना. सो या ठिकाणी आपल्याला कंजूसी अभ्यास करताना करायची नाही, ठीक आहे. 40 मल्टिप्लाय बाय 2 दॅट इज 28, दॅट इज 4, ठीक आहे ना. सिस्टम इज 12 प्लस 16 इज 28. So the answer of final answer is yes. The final answer is, बोला फायनल आन्सर किती? आता फुल डिटेल मी घेऊन टाकला होता. किती उत्तर ते फायनल? फायनल उत्तर किती? बोला. यस 60. अर्पिता से दैट 60. यस डेफिनेटली 60. पण 60 एकदम नाही आलं उत्तर. त्यासाठी आपल्याला असं सेव्हरल स्टेप थ्रू जावं लागलं. कळतंय का? या ठिकाणी प्रत्येकाने सिस्टीम ध्यानात ठेवा. कॅल्क्युलेशन करण्याची सिस्टीम तुम्हाला मी शिकवतोय. एखाद्याला सिस्टीम समजली ना की तो पटकन काय करतो माहिती का? पटकन कॅल्क्युलेट करतो ऍटॉमिक मास. पण सिस्टीम डोक्यात ठेवा की कसं कॅल्क्युलेट करतात मोलर मास, काय लागतं, कशा पद्धतीने विचार करावा लागतो, हे खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. चलो, युरियाचं मोलर मास आलं मग बेटा 60 ग्रॅम. विचारलं तर सांगता आलं पाहिजे. मोलर मास ऑफ युरिया, ठीक है ना, इज इक्वल टू बेटा 60 ग्रॅम. ओके, चलो बढ़िया आहे. चलो याचा तुम्ही आता काय करा, स्क्रीन शॉट घेऊन टाका. आपल्याला काही अडचण असल्यास त्यांना नक्कीच मला बोलायचं की सर मला काही अडचण आहे. ती नक्कीच अडचण त्याची दूर आपण लगेच करू, ठीक आहे. ठीक आहे, बघा. मोलर मास ऑफ युरिया इज 60 ग्रॅम. सो काही नो प्रॉब्लेम बेटा. येस प्रॉब्लेम, एनी प्रॉब्लेम? नो. वी टेक द नेक्स्ट एक्झाम्पल हियर पण ठीक आहे ना. आता आपण काय करू, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल बेटा 5 नंबरचं आपण घेऊया. त्याचं या ठिकाणी नाव आहे, ठीक आहे, सोडियम ऍसिटेट. बघा, सोडियम ऍसिटेट, सोडियम ऍसिटेट. आता बघा, सोडियम ऍसिटेट म्हटलं तर पहिलाच प्रश्न काय आला डोक्यासमोर?
आता तुम्हाला सांगितलं मी कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ सोडियम ऍसिटेट. पहिला प्रश्न आला तुमच्या डोक्यामध्ये की सर याचा फॉर्म्युला काय, ठीक आहे ना, कारण फॉर्म्युला शिवाय तुम्हाला हे जमणार नाहीये, कळतंय का. सो याचा फॉर्म्युला बेटा सोडियम ऍसिटेटचा CS3, ठीक आहे. केमिस्ट्री जितकं सोपं बिलकुल नाही, केमिस्ट्री खूप हार्ड आहे. खूप केमिकलचे फॉर्म्युले डोक्यात पाहिजे, फॉर्म्युले खूप तुम्हाला जमले पाहिजे जबरदस्त, नाहीतर प्रॉब्लेम आहे आपल्याला. कारण फॉर्म्युले जितके तुम्हाला केमिस्ट्री वाचता येईल तेवढं वाचा, फॉर्म्युले डोक्यात ठेवा, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. ह्या झाला तुमचा या ठिकाणी सोडियम ऍसिडेटचा फॉर्म्युला. सोडियम ऍसिडेटला जर आपण थोडं कंडेन्स फॉर्म लिहिलं, थोडंसं कंबाईन करून लिहिलं, कार्बन हायड्रोजन वगैरे, तर त्याचं कसं येईल मग, तर त्याचा फॉर्म्युला कसा येईल बघा. कार्बन किती 2, हायड्रोजन किती बेटा 3, बरोबर आहे. ऑक्सिजन किती 2 आणि सोडियम किती एकच. ओके बघा, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन सगळ्यांची नंबर्स किती आहे ऍसिडेट मध्ये, सोडियम ऍसिडेट मध्ये, ते आपण काढलेलं बेटा याच्यामध्ये, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ऍटॉमिक वेट ऑफ प्रत्येकाचा आपल्याला लागणार, एटॉमिक वेट ऑफ कार्बन इज इक्वल टू 12 ग्राम. ओके, उसके बाद एटॉमिक वेट ऑफ द यस हायड्रोजन इज इक्वल टू 1 ग्राम. बघा डेली आपण असं रेग्युलरली प्रॅक्टिस करतो ना, तर आपल्याला पाठांतर करण्याची गरज पडत नाही. लक्ष द्यायचं, सायन्स असंच आहे, वी प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, देन मग आपल्याला अभ्यास करण्याची गरज नाही, तो आदतची बन जाती है की नाही. तर आपल्याला आपल्या अभ्यासाची आदत पाहिजे, सवय पाहिजे, तर त्याला आपल्याला वेगळा वेळ काढण्याची गरज पडत नाही. सो कार्बनचं 12, हायड्रोजनचं 1, ऑक्सिजनचं 16 आणि सोडियमचं 23 ग्रॅम त्या ठिकाणी ऍटॉमिक वेट असतं, हे आपल्याला आपण इथे मेन्शन करायचं. त्याच्यानंतर मग काय करायचं बेटा, त्याच्यानंतर तर माहिती की आपण काय करतो, मोलर मास काढतो. मोलर मास ऑफ दी यस दॅट इज कॉल्ड एज सोडियम ऍसिटेट, सोडियम ऍसिटेट. आणि त्याचा फॉर्म्युला जो तुमच्या सोबत आहे, बरोबर, कोणतरी वाटतं कॅल्क्युलेशन केलेलं वाटतं काय. ओके, C2H3Na O2 ऍज असं लिहिलं तर चालेल का सर. हो चालेल. ओके, तुम्ही याच्या सिक्वेन्स मध्ये कुठलाही बदल करू शकता, कळलं का. हा जो सिक्वेन्स आहे की नाही बघा, हा जो सिक्वेन्स आहे, हा जो सिक्वेन्स आहे, फक्त तुम्हाला कार्बनची संख्या, हायड्रोजनचे नंबर्स, ऑक्सिजनचे नंबर्स रेफर करायचे. तुम्ही Na अगोदर लिहिला, O2 नंतर लिहिला, Na अगोदर एकदम पहिले लिहिला Na, तुम्ही ते कुठेही लिहा, कार्बन कुठे लिहा, हायड्रोजन कुठेही लिहा, फक्त त्याचे नंबर जे ना ते करेक्ट लिहायचे. की कार्बन 2 टाइम आलेला आहे, हायड्रोजन 3 टाइम आलेला आहे, ऑक्सिजन 2 टाइम आला आहे, सोडियम 1 टाइम आहे. फक्त त्याचे नंबर्स तुम्हाला चुकीचे आले नाही पाहिजे. तुम्ही ते कार्बन अगोदर लिहा, शेवटी लिहा, काहीच प्रॉब्लेम नाही. फॉर्म्युल्यामध्ये फक्त कंडिशन असते की फॉर्म्युला जसा असतो तसाच लिहावा लागतो. पण आपण जे करतोय, हे जे करतोय बेटा बघा, याच्यावर गोल केलं मी, तर हे लिहिताना तुम्ही कसंही लिहा, काही प्रॉब्लेम, फक्त कार्बनची संख्या जितकी आहे तितकीच त्याच्यात पुढे मेन्शन करा. कार्बन 2 C2 याचा अर्थ काय तो कार्बन 2, H3 अर्थ होतो काय तो 3 हायड्रोजन, O2 2 ऑक्सिजन, सोडियम फक्त एकच सोडियम, असा याचा अर्थ होता. ठीक आहे. सो अत्यंत सुंदर असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला की सर ओके, पण फॉर्म्युला तुम्हाला असाच लिहायचा आहे, CS3 बॉन्ड C डबल बॉन्ड OONA, फॉर्म्युला लिहिताना असं लिहायचं आणि कंबाईन करताना तुम्ही कसंही कंबाईन करा. ठीक आहे. बघा मग आता याच्यामध्ये आपण काय करू, 2 घेऊ. आता 2 नंबर कोणाचा बेटा, 2 टाइम कोणाला बेटा, तर कार्बन इज 2 टाइम. त्याच्यानंतर हायड्रोजन 3 टाइम आलेला आहे, सो 3 टाइम ऍटॉमिक वेट ऑफ, 3 टाइम ऍटॉमिक वेट ऑफ हायड्रोजन, बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन 2 टाइम आलाय, 2 टाइम ऑफ ऍटॉमिक वेट ऑफ द ऑक्सिजन, 2 टाइम वेट ऑफ द ऑक्सिजन प्लस यस 1 टाइम सोडियमचं वेट, ऍटॉमिक वेट ऑफ यस
येस येणे. ओके ना. सो आपण प्रत्येक गोष्ट याच्याकडे मेन्शन केलेली आहे. फॉर्म्युला मेन्शन करण्याचा बाकी ठेवला होता ना आपला, तो मेन्शन करून घेता फॉर्म्युला. काढलं पण कॅल्क्युलेशन केलं. टोटल आन्सर इज 82. व्हेरी गुड. आपण बघूया आता 82 आन्सर बरोबर आहे का चुकीचं आहे, बरोबर आहे की नाही. काही करू नका, बरोबर आहे. आता काही काही मुलांचं कालपासूनच प्रॅक्टिस चालू असेल याची, त्यामुळे त्यांना जमतंय ते. व्हेरी गुड. आणि ते जमलंच पाहिजे, कारण हे मोलर मास काढणं आपल्याला आपल्याला जमलं ना, तर आपल्याला लगेच जमणार आहे पुढच्या गोष्टी. भरपूर टर्म्स अँड कंडिशन्स आहे पुढे, ठीक आहे. भरपूर काही आहे केमिस्ट्री मध्ये जे आपल्याला त्या ठिकाणी वाटेल की यस दिस इज अ केमिस्ट्री. 3 इन द ब्रॅकेट 1, ठीक आहे, सिस्टमॅटिक वे मध्ये, प्लस 2 इन द ब्रॅकेट 16, ओके नाही, देन प्लस ओनली 23, ओके नाही. द आन्सर इज 24 प्लस 3 प्लस 32 प्लस 23, ओके नाही, इज इक्वल टू, बरोबर आन्सर किती निघालं? 3 5 8 8 4 12, 2 हातच्याला 1, 3 3 6, दॅट इज 82, बरोबर. द आन्सर इज बेटा 82. बघा, अर्पिता also say 82, हर्षल also say, कल्याणी also say, so राजनंदिनी also say, ठीक आहे. सो 82 ग्रॅम या ठिकाणी त्याचं वेट आलेलं बेटा. 82 मोलर मास सोडियम ऍसिटेटचा, ठीक आहे ना. ड्रॉपआउट बघा, रेग्युलरिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन द सायन्स. रेग्युलरिटी सायन्स मध्ये खूप लागते. सो वी टेकन हियर मोलर, वी कॅल्क्युलेट हियर बेटा मोलर मास ऑफ यस सोडियम acetate is equal to 82 ग्राम. सो अत्यंत स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण गेलो बेटा, ज्यामध्ये आपल्याला पूर्ण नॉलेज त्या ठिकाणी मिळालं की हाऊ टू कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ द सोडियम ऍसिटेट. सब्जेक्ट थेरॉटिकल सब्जेक्ट बरं आपला. हा, त्याच्यामुळे जास्त माझ्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा मी जे कॅल्क्युलेट करतोय त्याच्याकडे पण लक्ष द्या, त्याच्याकडेच लक्ष द्या ऍक्च्युली. कारण फॉर्म्युलेशन आहे बेटा, ठीक आहे, स्किल आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊ का? बरं, आता तुम्हाला काय करतो मी, आता तुम्हाला समजलं आता की या ठिकाणी कसं कॅल्क्युलेट केलं जातं, ठीक आहे ना. तर आता डायरेक्ट तुम्हाला काय करतो मी, एक्झाम्पलच त्या ठिकाणी देतो. तुम्ही त्या एक्झाम्पल वरती तुटून पडायचं आणि फक्त मला आन्सर सांगायचं, कळलं का? आन्सर सांगायचं फक्त मला, ठीक आहे. तुटून पडायचं म्हणजे काय, तर त्याला हँडल करायचं मस्त छान. आणि घेतला का तुम्ही स्क्रीनशॉट? मला सांगा बरं, मला स्क्रीनशॉट घेतला का तुम्ही पहिले सांगा. याला रब करतो म्हणजे म्हणून विचारतोय. सोडियम ऍसिडेटचा स्क्रीनशॉट घेतला का? चल, ओके. तर याला करतो मी तर रफ बेटा. हा, 6 नंबरचं न्यूमरिकल आहे मोलर मास काढण्याचं, ठीक आहे. आणि त्याचं नाव आहे, आता घेऊया, इतके फॉर्म्युलेशन आहे ना खूप जास्त. बेन्झिन, बेन्झिन असा फॉर्म्युला आहे, नाव आहे बेन्झिन, याचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला लिहितो बेन्झिनचा फॉर्म्युला C6H6, ठीक आहे. चला, मोलर मास तुम्हाला सांगायचं चालू बेन्झिनचं. कोण सांगतो बरं पटकन? एका मिनिटात उत्तर आहे. बोलत चला, बोलत चला, काय उत्तर आहे? यस विनय, डेफिनेटली. विनय से 78, डेफिनेटली, येस येस डेफिनेटली. अजून कोण सांगतंय? राजेंद्र असोसिएट 78. अजून
अर्पिता बरोबर. स्वतः कॅल्क्युलेट करा अंकिता. ठीक आहे ना, मी म्हणतोय म्हणून नाही हा. 1272 आणि 6 78 समजलं ना. हिशोब काय आपला 1272 कार्बन 6 आहे ना, एका कार्बनचं 12 असतं. 1272 72 आणि 6 78 असं त्याचं वजन आहे. मोलर मास ऑफ द बेंझिन इज 78 ग्रॅम. बरोबर एकदम राईट. मॅक्झिमम स्टुडंट्स आर रिप्लाय हिअर की द रिप्लिकेट द बेंझिन as molar mass 78 but by the using C6H6 only. नावावरून तुम्हाला काहीच जमलं नसतं. ठीक आहे ना. तुम्हाला बेंझिनचा फॉर्म्युला महत्वाचा होताच. कळलं का तुम्हाला. तुम्हाला बेंझिनचा फॉर्म्युला अपेक्षित होता. ठीक आहे. त्याच्यानंतर टोल्यून. ठीक आहे. केमिकलचं नाव बेटा टोल्यून. ठीक आहे ना. टोल्यून वरनं तुम्हाला काय करणार, काहीच करणार नाही. तर तुम्हाला टोल्यूनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर टोल्यूनचा फॉर्म्युला तुम्हाला मी लिहून देतो इथे. तुम्ही याच्यावरती डोकं लावून म्हणजे विचार करून आन्सर द्यायचं आहे. C6H5 आणि NH2. C6H5NH2 हा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला काढायचं आहे त्याचं मोलर मास. बेटा मोलर मास ऑफ सांगायचे उत्तर. मी कॅल्क्युलेट करणार नाही. आता तुमची बारी आली. बरोबर आहे की नाही. आली रे आली, तुमची बारी आली. चला. विनय से 93 93 दॅट इज 62 ओके. एनीवन सांगायचे आपल्याला उत्तर सांगायचे. विनय से दॅट 93. अंकिता 93. निकिता 93. एकदम फास्ट उत्तर काढल्यावरती लगेच उत्तर काढायचं मनामध्ये, गुणाकार करायचा. कोमलचे 93. ओके. अंजली आल्सो से 93. ओके. सो द आंसर विल बी अर्पिता काळे. ओके. बघा मग 62 ठीक है ना. 72 उसके बाद multiply by 1 5 multiply by 1 that is 5. Okay. Then nitrogen has 14 and then nitrogen has sorry अजून 2 है ना. So that is a 2 plus 5 that is 2 plus 5 that is 7 है ना. So we take here 7 here. नायट्रोजनचं 7 आहे तिकडे आणि इथे किती असेल 14. ठीक आहे ना. So okay na. The answer will be 7 4 9 9 plus 4 that is 13. 3 achala 8 that is 7 8 9. So the final answer is 93. एकदम करेक्ट आन्सर त्या ठिकाणी आहे. पण करेक्ट आन्सर केव्हा, जेव्हा टोल्यूनचा फॉर्म्युला. यस तेजश्री डेफिनेटली. तेजश्री पण म्हणते 93. ओके काही अडचण नाही. ओके. बट टोल्यूनचा फॉर्म्युला जमणं जरुरी आहे. 93 आलं बट केव्हा, टोल्यूनचा फॉर्म्युला आला तेव्हा. परत परत मी फॉर्म्युल्याकडे फोकस करतोय. तर बेटा फॉर्म्युला नाही जमला ना. ठीक आहे. आणि फॉर्म्युला बघून उत्तर आपण काढतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं बेटा आता या ठिकाणी पुढचं या ठिकाणी बघू आपण. ज्याचं नाव आहे प्रोपिओनिक ऍसिड. प्रोपिओनिक ऍसिड. प्रोपिओनिक ऍसिड. ठीक आहे. आता हा एक प्रकारचा ऍसिड आहे ज्याचं नाव प्रोपिओनिक ऍसिड आहे. ठीक आहे. प्रोपिओनिक ऍसिडचा फॉर्म्युला बघा कसा असतो छान. CH3 बॉन्ड CH2 आणि बॉन्ड COOH. दिस इज अ प्रोपिओनिक ऍसिड. कळलं का. मग आता तुम्हाला प्रोपिओनिक ऍसिडचा फॉर्म्युला माहिती पडला. कॅल्क्युलेट करा मोलर मास. मोलर मास ऑफ आज मला थोडं हॉस्पिटलला जायचंय बरं का.
तुम्हाला तर माहिती मी मुंबईलाच आहे अजूनही, त्याच्यामुळे आता आम्ही लेक्चर जे आहे ना ते कंटिन्यू करत नाहीये, कळलं ना. तर आता आपलं लेक्चर स्टॉप होईल 1-2 मिनिटांना. आपण तुम्हाला मी काय करतो, याचे भरपूर एक्झाम्पल तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो, ठीक आहे ना. याचे एक्झाम्पल तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो भरपूर. म्हणजे नाव फॉर्म्युला तुम्ही काय करा आणि खूप त्या ठिकाणी मेहनत घ्या मोलर मास वरती. परत रिजॉईनिंग करू नका, ठीक आहे. फक्त आजच्या पुरती बेटा, मला थोडं काम आहे, हॉस्पिटलला जायचंय मला म्हणून ना. ओके, किती आलं? यस, उत्तर काढलेलं आहे 74. बाकीच्यांचं किती आलं बोला. विनय कॅल्क्युलेट केला, विनयने 74. व्यवस्थित घाई करायची नाही. ओके, अंकिता बिराडे आल्सो 74, अर्पिता 74, that is Ranjani also 74, Nikita 74. Please take a screenshot of this. बा किती बेटा याच्यामध्ये 3 कार्बन आहे रे. 3 कार्बन म्हणजे 12 गुणिले 3 गुणिले 12 आहे ना. हायड्रोजन किती बेटा 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 गुणिला 1 बरोबर की नाही. 6 मल्टीप्लाय बाय 1, ठीक आहे. and then plus oxygen 2, that's 2 multiplied by 16. so please take a screenshot. याचा तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घ्या. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. 36 प्लस 6 प्लस 32, ठीक आहे ना, प्लस 32. सो 32 36 आणि 1, ठीक आहे. दोघांचं मिक्सिंग केलं आपण आणि लास्ट उत्तर आलं बेटा, ठीक आहे ना. किती उत्तर आलं? 74. ठीक आहे, व्हेरी गुड. द आन्सर इज व्हेरी व्हेरी accurate. more accurate answer will be there. So molar mass of propanolic acid is 74. Take a screenshot. Please do not rejoining, ठीक आहे ना. प्लीज रिजॉईन करू नका. फक्त तुम्हाला फॉर्म्युला लगेच टाकतो आणि नाव पण टाकतो. प्रॅक्टिस ठेवा स्वतःजवळ. आज संध्याकाळी तुमची टेस्ट राहील किंवा